नमस्कार मित्रांनो, संपत्तीचा उपयोग. एका कंजूस मनुष्याने आपल्याजवळील सर्व संपत्ती हे विकून आलेली पैशांची सोन्याची लगड बनवून घेतली व ती एका जागी पुरून ठेवली. तो मनुष्य रोज त्या सोन्याच्या लगडीकडे डोळे भरून पाहत असे व समाधान मानीत असे. एका मजुराने त्याच्यावर लक्ष ठेवले आणि त्याला त्याचे गुपित समजले व त्याने गुपचूप ती सोन्याची लगड लांबविली व खड्डा पूर्ववत करून ठेवला. दुसऱ्या दिवशी कंजूस मनुष्य त्या जागी गेला व खड्डा उकरून काढला. रिकामा खड्डा पाहून तो जोराने ओरडू लागला. रस्त्यावर जाणारे मनुष्याने रडण्याचे कारण विचारले. सर्व हकीकत समजल्यावर तो म्हणाला, बाबा रे, तुला दुःख करण्याचे काहीच कारण नाही. तुझ्याजवळ असलेल्या सोन्याचा तू वापर करीत नव्हतास, त्यामुळे त्या जागी एखादा दगड पुरून ठेव व त्या दगडाला सोने मानून रोज पाहत जा. तात्पर्य: मनुष्य आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा, वस्तूंचा उपभोग घेत नसेल तर अशा वस्तू असूनही त्या नसल्यासारख्याच असतात. उपभोग घेतली नाही तर त्या वस्तूंच्या मालकीचा उपयोग काय? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, संपत्तीचा उपयोग. एका कंजूस मनुष्याने आपल्याजवळील सर्व संपत्ती हे विकून आलेली पैशांची सोन्याची लगड बनवून घेतली व ती एका जागी पुरून ठेवली. तो मनुष्य रोज त्या सोन्याच्या लगडीकडे डोळे भरून पाहत असे व समाधान मानीत असे. एका मजुराने त्याच्यावर लक्ष ठेवले आणि त्याला त्याचे गुपित समजले व त्याने गुपचूप ती सोन्याची लगड लांबविली व खड्डा पूर्ववत करून ठेवला. दुसऱ्या दिवशी कंजूस मनुष्य त्या जागी गेला व खड्डा उकरून काढला. रिकामा खड्डा पाहून तो जोराने ओरडू लागला. रस्त्यावर जाणारे मनुष्याने रडण्याचे कारण विचारले. सर्व हकीकत समजल्यावर तो म्हणाला, बाबा रे, तुला दुःख करण्याचे काहीच कारण नाही. तुझ्याजवळ असलेल्या सोन्याचा तू वापर करीत नव्हतास, त्यामुळे त्या जागी एखादा दगड पुरून ठेव व त्या दगडाला सोने मानून रोज पाहत जा. तात्पर्य: मनुष्य आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा, वस्तूंचा उपभोग घेत नसेल तर अशा वस्तू असूनही त्या नसल्यासारख्याच असतात. उपभोग घेतली नाही तर त्या वस्तूंच्या मालकीचा उपयोग काय? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, संपत्तीचा उपयोग. एका कंजूस मनुष्याने आपल्याजवळील सर्व संपत्ती हे विकून